ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो त्या कंपन्यांचा म्हणजेच आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो म्हणजेच काय, तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक ठोकताळा लावता येतो आणि एक आत्मविश्वास, त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 95 नंबरची कंपनी असलेली पॉलीकॅब केबल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे पॉलीकॅब आणि पॉलीकॅब ही कंपनी मित्रांनो केबल्स म्हणजेच इलेक्ट्रिक वायर्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, पॉलीकॅब केबल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत KEI इंडस्ट्रीज, RR केबल, फिनोलेक्स केबल, डायमंड पॉवर, स्टारलाइट टेक्नो, प्रिसिजन वायर, युनिक केबल, तसेच मित्रांनो डायनामिक केबल, व्हीमार्क. मित्रांनो, पॉलीकॅब कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 1 डिसेंबर 2025 आणि आज पॉलीकॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स 7,401 रुपये ह्या किमतीला बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, पॉलीकॅब केबल्स ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 7,903 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 4,555 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास
2 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास पॉलीकॅब केबल ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 3,801 रुपये होती. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास पॉलीकॅब केबल ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास 853 रुपये होती. मित्रांनो, पॉलीकॅब केबल ह्या कंपनीच्या शेअरची 10 वर्षे मागे गेल्यास मित्रांनो, आपण इतर सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचा व्हिडिओ करताना त्या किमतीच्या बाबतीत आपण 10 वर्षापर्यंत मागे जातो, परंतु पॉलीकॅब केबल ह्या कंपनीच्या शेअरची किमतीच्या बाबतीत आपण 10 वर्ष मागे जाऊ शकत नाही. कारण की पॉलीकॅब केबल ही कंपनी मित्रांनो 16 एप्रिल 2019 या सालापासून आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे. म्हणजे IPOमधून ही कंपनी 16 एप्रिल 2019ला आपल्या शेअर बाजारात सूचीबद्ध झालेली आहे. त्यामुळे आपण किमतीच्या बाबतीत पॉलीकॅब केबल ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत आपण फक्त 6 वर्षेच मागं जाऊ शकतो. आणि 6 वर्षातील कमीत कमी किंमत जर पाहिली तर ती होती 525 रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचं बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर मार्केट कॅपिटल. मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते आत्ता करंट व्हॅल्यूला शेअर बाजारातील कंपनीचे असलेली सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या म्हणजेच त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. तर मित्रांनो, फिनोलेक्स केबल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,11,413 करोड रुपये. आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार हे आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 95 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, पॉलीकॅब ह्या कंपनीला 2025 साली 2,045 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. 2024 साली 1,802 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 1,291 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2022 साली 847 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 841 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, पॉलीकॅब केबल्स ह्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा पॉलीकॅब केबल ह्या कंपनीत 61.58% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा पॉलीकॅब केबल ह्या कंपनीत 13.97% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा पॉलीकॅब केबल ह्या कंपनीत 11.68% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण पॉलीकॅब केबल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, पॉलीकॅब केबल ह्या कंपनीला 2021 साली 841 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 2,045 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट मागील 5 वर्षापासून सतत योग्य प्रमाणात वाढत आहे.
त्यामुळेच पॉलीकॅप केबल्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 3,801 रुपयाला मिळत होता, 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 853 रुपयाला मिळत होता, 6 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 525 रुपयाला मिळत होता, तोच पॉलीकॅप केबल ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 7,401 रुपयाला मिळत आहे. म्हणजेच काय, तर पॉलीकॅप केबल ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी आपण फक्त 3,801 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात, परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर पॉलीकॅप केबल ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 3,801 रुपये गुंतवले असते, 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 853 रुपये गुंतवले असते, 6 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 525 रुपये गुंतवले असते, तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला 7,401 रुपये झालेले आहेत. म्हणजे लमसममध्ये बघितल्यास पॉलीकॅप केबल ह्या कंपनीनं 6 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 525 रुपयाचे आत्ता 7,401 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर पॉलीकॅप केबल ह्या कंपनीनं 7,401 भागिले 525 म्हणजे जवळजवळ 14 पट नफा दिलेला आहे. म्हणजे 6 वर्षात ह्या कंपनीनं 14 पट नफा दिलेला आहे. म्हणजे आपण जेवढी रक्कम गुंतवल्या त्याचे 14 पट वाढलेले आहेत 6 वर्षात. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ.डी ठेवली असती तर त्यांनी किती पट नफा दिला असता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की पॉलीकॅप केबल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या आहेत प्रोमोटर, म्हणजेच त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा 61.58% आहे, म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. पॉलीकॅप केबल या कंपनीत 61.58% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, पॉलीकॅप केबल ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे आणि त्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस अशी वाढ झालेली आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 61.58% म्हणजे 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी दोन्ही बाजूंनी विचार केल्यास गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा एकूण मार्केट खाली येणे, युद्धाच्या बातम्या, अफवा, ह्या कोणत्याही कारणाने एकूण मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा ह्या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून म्हणजे जी कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार उत्तम आहे ती कंपनी 52 खायपासून जेव्हा 52 खाय किमतीपासून जेव्हा खाली येईल तेव्हा ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. कारण की ही कंपनीचा शेअर्स म्हणजे उत्तम कंपनीचा शेअर्स जो 52 खायपासून खाली आलेला असतो तो काही काळासाठीच येतो आणि जेव्हा एकूण मार्केट सुधारेल तेव्हा ती कंपनी, उत्तम कंपनी ही त्याच स्पीडने म्हणजेच जेवढे खाली आले त्या स्पीडने परत पुन्हा 52 खायवर येते व नवीन उच्चांक किंमत दाखवत असते. तर सध्या पॉलीकॅप ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. तर ती जेव्हा 52 खायपासून खाली येईल, आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा तिच्यात आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही. पॉलीकॅप ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, पॉलीकॅप कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा. आपण भरपूर कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सर्व कंपन्यांचे, तुम्हाला हवा असलेल्या कंपन्यांचे व्हिडिओ पहा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत.
परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.